रामटेकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। नागपूर जिल्ह्यात अवैधपणे म्हशीची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात बजरंग दल आणि रामटेक पोलिसांना मोठं यश मिळालं आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक मनसर मार्गावरील गौडन नाला पूल परिसरात अवैध गोवंश वाहतूक पकडण्यात आली। पिकअप वाहन क्रमांक MH35 AJ 4906 मध्ये तब्बल 4 म्हशी आणि एक वासरू भरून नागपूरच्या कळमना परिसराकडे नेले जात असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते यांना मिळाली। या माहितीनंतर शुक्ला यांनी खिडसीपासून संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला आणि गौडन नाल्याजवळ मस्जिद परिसरात पिकअप वाहन अडविण्यात यश मिळविले। वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात म्हशी अवैधपणे वाहतूक केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले। ये गोंदिया से गाड़ी आ रही थी, बोलेरो पिकअप, अवैध तरीके से गौ तस्करी हो रही थी। तो इसमें 5 भैंसी मिली, कत्ल के लिए जा रही थी। तो इसमें गोंदिया से आते हुए मेरे को गुप्त सूचना मिली खोटी टोक से, तो मैंने पीछा किया किन्सी के पास से। तो ये गाड़ी रामटेक में गौलन नाले के पास में मस्जिद के सामने मैंने गाड़ी को अड़ाया। गाड़ी में अड़ाने के बाद में पता चला कि अवैध तरीके से भैंसी की तस्करी हो रही थी। ये जा रहा था नागपुर कलमना मार्केट में। तो इसको पकड़ के पुलिस स्टेशन में फ़ोन लगा के इसके ऊपर कार्रवाई कर रहे हैं। तत्काळ रामटेक पोलिसांना कळविण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहनाला रामटेक पोलीस स्टेशन मध्ये जमा केले। पोलिसांच्या माहितीनुसार वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे।